नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सराव संच 3.4 मधील चौथा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहून घेऊ शकता। तर आजचा प्रश्न आहे, एका नाट्यगृहात खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत। पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, तर 15व्या रांगेत किती खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? तर बघा, आपल्याला इथे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की एका नाट्यगृहात खुर्च्यांची मांडणी अशी केली आहे की पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, अशा पद्धतीने खुर्च्यांची मांडणी केली आहे आणि अशा 27 रांगा आहेत। मग ह्यावरून आपण क्रमिका ठरवूयात। 20, 22, 24 ते T27 ही क्रमिका आहे। आता बघा, या क्रमिकेचा पहिलं पद काय आहे? 20, म्हणून A बरोबर 20। आता ह्यावरून आपण सामान्य फरक काढूयात। तर सामान्य फरक D बरोबर T2 वजा T1 बरोबर T2 ची किंमत आहे इथे 22, T1 ची किंमत आहे 20। 22 वजा 20 उत्तर आलं 2। आता प्रश्न काय त्यांनी सांगितलं आहे की 15व्या रांगेत किती खुर्च्या आहेत, म्हणून T15 बरोबर किती? आणि प्रश्नाचा दुसरा भाग आहे, नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या आहेत, म्हणजे ज्या एकूण 27 रांगा आहेत त्या एकूण 27 रांगांमध्ये किती खुर्च्या आहेत? तर S27 बरोबर किती हे देखील आपल्याला काढायचं आहे। तर सर्वात अगोदर आपण TN चं सूत्र वापरून 15व्या रांगेतील खुर्च्या काढूयात। म्हणून TN चं सूत्र लिहून घ्या। TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण D। आता पुढे यांच्या किमती भरून घेऊयात। म्हणून TN ची किंमत आहे T15 बरोबर A ची किंमत आहे 20 अधिक कंसात N ची किंमत 15 वजा 1 कंस पूर्ण गुणिले D ची किंमत आहे 2। म्हणून T15 बरोबर हे 20 जसेच्या तसे आले अधिक 15 वजा 1 उत्तर आलं 14 गुणिले 2। म्हणून T15 बरोबर 20 अधिक 14 गुणिले 2 उत्तर आलं 28। आता पुढे ही बेरीज करून घेऊयात। म्हणून T15 बरोबर 48। आता ही जी T15 ची किंमत मिळाली त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात। आता पुढे आपण SN चं सूत्र वापरूयात। म्हणून SN बरोबर N/2 कंसात 2A अधिक कंसात N वजा 1 कंस पूर्ण D कंस पूर्ण। आता पुढे यांच्या किमती भरून घेऊयात। तर SN च्या जागी येईल S27 बरोबर N ची किंमत आहे 27/2 कंसात 2 गुणिले A ची किंमत आहे 20 अधिक कंसात पुन्हा N ची किंमत इथे येईल 27 वजा 1 कंस पूर्ण गुणिले 2, कारण की D ची किंमत आहे 2 कंस पूर्ण बरोबर 27/2 हे आपण जसंच्या तसं ठेवूयात। कंसात 2 गुणिले 20 उत्तर आलं 40 अधिक 27 वजा 1 उत्तर आलं 26 गुणिले 2 कंस पूर्ण। पुन्हा हे 27/2 जसंच्या तसे पुढे घेऊन येऊयात। कंसात हे 40 देखील जसंच्या तसे आणूयात अधिक 26 गुणिले 2 उत्तर आलं 52 कंस पूर्ण बरोबर 27/2। आता हा कंस सोडवूयात। 40 अधिक 52 उत्तर आलं 92, म्हणून इथे गुणिले 92 बरोबर। आता हा जो छेदाच्या ठिकाणी 2 आहे त्याने 92ला पूर्ण भाग जातोय, म्हणून 2 एके 2 आणि 46 दुने 92, म्हणून 27 गुणिले 46। आता 27 गुणिले 46 हा जो गुणाकार आहे तो आपण बाजूला करून बघूयात। तर ह्याचं उत्तर येते 1242, म्हणून S27 बरोबर 1242। त्याला आपण फ्रेम बनवून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही किमती मिळालेल्या आहेत, म्हणून लिहून घ्यायचं आहे। तर 15व्या रांगेत 48 खुर्च्या असतील आणि नाट्यगृहात एकूण 1242 खुर्च्या असतील। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न देखील सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढचा व्हिडिओ पाहू शकता। आणि ह्या सराव संचातील बाकीच्या सर्व प्रश्नांची
लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।